ओम अनंत शक्ती सूत्रधराय नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, गुरु माऊली स्वामी समर्थांचे असेच प्रेमळ संदेश आणि त्यांचे नक्कीच आदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात की माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे। पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील, आणि म्हणून नामस्मरण करणे आवश्यक आहे। म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही नामस्मरण किंवा स्वामींची प्रचिती तुम्हाला आली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यात नक्कीच काहीतरी करण्याची इच्छा असते आणि त्यांना पुढे जाण्यासाठी देव प्रभावित करत असतो। म्हणून तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला देव पुढे ढकलायला तयार आहे आणि तुम्हाला पुढे सरसवायला देव धावा करत आहे। फक्त तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि तुम्ही प्रयत्न केले सुद्धा पाहिजे। म्हणून फक्त एक निमित्त शोधत असतो, निभावणारा पण आणि सोडून जाणारा पण, म्हणून दोघी एक निमित्त शोधतात। म्हणून तुम्ही स्वामींना कधीही सोडू नका आणि सोडून जाऊ नका। फक्त स्वामींवरचा भरोसा कमी होऊ देऊ नका। पाठीमागे लागलेले संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात, हे मात्र तितकेच खरं आहे। म्हणून खूप हुशारीपेक्षा चिमूटभर विवेक कधीही श्रेष्ठ असतो, हे मात्र तुम्ही समजून घेतले पाहिजे। म्हणून नेतृत्व हा गुण आत्मसात करा, कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला नक्कीच योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा देऊ शकते। म्हणून सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा, कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवते। म्हणून प्रयत्न करणे आपले काम आहे। पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही, त्यामुळे प्रयत्न करा, कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती मात्र तुमच्या काही लागणार सुद्धा नाही, हे सुद्धा खरं आहे। म्हणून आपले प्रयत्न आपण जोमाने करावे। स्वामी भक्त नक्कीच सर्वात जास्त यशस्वी होतात, आणि त्यांची भक्ती चांगली असेल आणि सेवा चांगली करत असतील तर नक्कीच त्यांना यशही मिळेल। म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात, कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे मात्र शिकवत असते। म्हणून मित्रांनो, तुम्ही ज्ञान हे नक्कीच घ्या आणि भरपूर गोष्टी तुम्ही चांगल्या त्या ज्ञानाने कमवू शकता। म्हणून महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो, कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या, कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो। म्हणून मित्रांनो, जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा, कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे नक्कीच घ्यावे लागत असते। आणि म्हणून स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून मात्र राहील, कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश मात्र येत नसते। म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका, कारण तुमच्या समोर स्वतः स्वामी शक्ती उभी आहे आणि ती तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे। तर मग तुम्ही मागे सरसू नका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते। आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा, कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण मात्र करता येणे शक्य होत असते, आणि तुम्ही स्वाभिमान बाळगलाच पाहिजे। म्हणून माघार घेऊ नका आणि माघार घेणे कधीही मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न मात्र जीवनात करत असतो। आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागतात आणि तेव्हाच आपण त्या यशाच्या शिखरावर पोहोचत असतो। म्हणून त्या लहान लहान पायऱ्यांनी तुम्ही कामं करत जायची, नक्कीच तुम्ही मोठं यश एक दिवशी मिळवाल। म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढत असतो, हे मात्र तितकेच खरे आहे। म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून
त्यावर मात करण्याची ताकद आणि सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच ते मिळत नाही. आणि म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या, कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे हे नक्कीच शक्य होत असते. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या उतरतात सुद्धा. म्हणून तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा नक्कीच आपली साथ देत असतं आणि शेवटपर्यंत देत असतं. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद मात्र देत असतात. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस मात्र आपल्याला कधीच येणार नाहीत. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दाखवून देते. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि चांगला विचार करून आपले काम करा, कारण प्रतिकूल परिस्थितीत आणि गरिबीमध्ये आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला नक्कीच आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देते आणि आपल्यामध्ये किती ताकद आहे आणि आपण किती पुढे जाऊ शकतो याची आपल्याला आठवण सुद्धा होते आणि प्रचिती सुद्धा येते. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल, कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्णी राहून जातात आणि मग आपण नंतर म्हणतो की प्रयत्न केले असते तर नक्कीच मिळाले असते. म्हणून एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र असते आणि ती गरज आपल्याला पुढे घेऊन जात असते. जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडू देऊ नका, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायला हवं. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला ते मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका, कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य मात्र करू शकतो आणि ती शक्य होते सुद्धा. म्हणून जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून नक्कीच येत असते. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल यासाठी प्रयत्न करा, कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास नक्कीच मदत करत असते आणि ती स्वप्न पूर्ण करण्यास आपल्याला ते नक्कीच पुढे घेऊन जात असते. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्वाचा आहे. तुम्हाला जेवढा जास्त अनुभव असेल तेवढी जास्त तुमची प्रगती ही झपाट्याने होत असते. आणि म्हणून पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करतो आणि हे जीवन जगण्याला आपण नक्कीच मनावर घेत असतो. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतड काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतड काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र करावे लागतात आणि कष्ट हे करावेच लागतील. आणि जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र ठरत असतो. म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, बचत मात्र नक्कीच करायची आहे. बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देत असते आणि म्हणून ती बचत आपल्याला कुठे ना कुठेतरी कामाला येत असते. म्हणून जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्यात संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र आपल्याला मिळत असतो. म्हणून मित्रांनो, एखाद्या गोष्टीची केलेली कल्पना आपल्याला नक्कीच ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, पण त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे मात्र असते. म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व असे तुम्ही बनवले पाहिजे की जग तुम्हाला मान देईल आणि तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल, कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागते आणि ते तुम्हालाही करावी लागणार आहे. म्हणून जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. याउलट वाईट गोष्टींच्या आहारी माणूस पटकन जातो
आणि त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा आणि तुमची प्रगती निश्चित होणार आहे यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे आणि वास्तविकता काय आहे आणि या जगात आता काय घडत आहे त्यानुसार आपण काम नक्कीच केले पाहिजे. कारण वास्तविकता आपणास आयुष्यात चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करते. म्हणून मित्रांनो, आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण नक्कीच दिलं पाहिजे. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पर्वता एवढे संकट जरी पुढे आले तर त्या संकटावर मात करण्याची जिद्द मात्र ठेवा. कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व हे निर्माण करत असते आणि आपल्याला स्ट्रॉंग बनवत असते. म्हणून आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा. कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्याला विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास मदत करते आणि नक्कीच ती मदत करतही असते. म्हणून जीवनात कोणती गोष्ट अशक्य अशी काहीच नाही. कारण स्वामी आपल्या सोबत आहेत आणि स्वामींना अशक्य ते काहीच नाही. ते अशक्य सुद्धा शक्य करून दाखवतात. म्हणून कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न मात्र आपण प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. आणि जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे. त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे आवश्यक आहे. पण तुमच्या जीवनात जर तसा मित्र असेल तरी छान आहे आणि तसे तुमचे आईवडील असतील तरी तुमच्यासाठी ते गुरुच असतात. म्हणून एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना आणि मनात ठरवतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नियमितपणे प्रयत्न मात्र नक्कीच करत असतो. आणि एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास मात्र करू शकतो. म्हणून आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी मात्र कधीच भासणार नाही आणि कधी होणार सुद्धा नाही. म्हणून जग तुमची तुलना इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल. पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करा आणि ती करण्याचा प्रयत्न देखील तुम्ही नक्कीच करा. म्हणून कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल ना तर तुम्हाला कधी अपयशाचा सामना मात्र करावा लागणार नाही आणि तो होणारही नाही. आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की ती तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल. आणि कारण आपले प्रयत्नच आपण आपले विजय मिळवून देऊ शकतात आणि तेच आपल्याला पुढेही घेऊन जाऊ शकतात. म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षाचा संघर्षाच्या काळाचा सामना मात्र करावा लागतो. आणि कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र करावे लागत असतात आणि ते शेवटपर्यंत करावे लागतील आणि तरच आपल्याला सुख या जीवनात मिळणार आहे. म्हणून जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका. कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असेल तर उद्या सुख मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा आपण प्रयत्न इमानदारीने आणि प्रामाणिकपणे करायला हवा. जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हे म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि आपण स्वतःला ओळखू शकतो. म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच आहे आणि अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा. कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र कधीच तुमची पूर्ण होणार नाही. आणि संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले ना तरी आपण स्वतः चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास हा त्यांच्यात लिहिलेला गेला आहे आणि ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षावर मात करून यश मिळवले आहे आणि त्यांनाच यश सुद्धा प्रामाणिकपणे देवाने दिले सुद्धा आहे. म्हणून तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. यश नक्कीच मिळणार आहे.
तुमची बाजू योग्य असेल तर कधीही माघार घेऊ नका, कारण या जगात सत्याचीच परीक्षा घेतली जाते आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा. विजय सत्याचाच होईल आणि विजय तुमचाच होईल. तुम्ही जर सत्याच्या मार्गावर असाल तर नक्कीच तुम्हाला विजय प्राप्त व्हायला कोणीच रोखू शकणार सुद्धा नाही. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपण स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य मात्र देत असतो आणि तो आपल्याला पुढे घेऊन जात असतं. म्हणून यश मिळवल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होते आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला नक्कीच करता येत असतो. आणि कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो आणि तो वापर आपण करूही शकतो. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हालाही अडचणींच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कशी आणि कधी येईल हे कोणीही मात्र सांगू शकत नाही आणि हेही तितकेच खरे आहे. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शक ठरत असतो. म्हणून जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे आणि त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले मात्र कर्तव्य पूर्णपणे असते. म्हणून मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही. कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकू शकत नाही आणि ते जिंकतही नाही. आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक मात्र नक्कीच आहे आणि जीवन चांगल्या प्रकारे जगले पाहिजे. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते. त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात करता नक्कीच येते आणि ती मात आपण करूही शकतो. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित मात्र नक्कीच करू शकतो आणि ते गुण आपल्यात नक्कीच येऊ सुद्धा शकतात. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांतून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील आणि आपल्याला मिळवता सुद्धा येतील. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे. कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण मात्र होणार नाही. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्यासाठी भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद मात्र देत नाही, हे लक्षात ठेवा. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र तेवढी असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्या सोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील आणि ते निर्णय आपल्याला नक्कीच त्या मार्गावर घ्यावेच लागतात. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे मात्र असते. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे नक्कीच सोडून देतात आणि स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळत असते. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर नक्कीच येऊ शकाल आणि प्रगती मोठ्या प्रमाणावर करू शकाल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला असतो आणि तो संघर्ष प्रत्येकालाच प्रत्येकाच्या आयुष्यात करावा लागत असतो. योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे आणि म्हणून वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुम्ही नक्कीच तयारीमध्ये असले पाहिजे. आणि आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा ही सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र चांगल्या प्रकारे घडवतील. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते
ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण बनू शकते, हे मात्र तितके सत्य आहे. आणि जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्या प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी मात्र होऊ शकत नाही आणि होणारही नाही. म्हणून प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद किंवा कृती कधीही महत्वाची असते. कारण अडचणीत किंवा दुःखात असणाऱ्या माणसास प्रत्यक्ष मदतीची गरज मात्र भासत असते. आणि जीवनात कौतुक करणाऱ्यांपेक्षा एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देणारी व्यक्ती महत्वाची असते. आणि कारण कौतुक हे एखादी चांगली गोष्ट केल्यास होते, तर प्रोत्साहन हे चांगली गोष्ट करण्यास प्रेरणा मात्र देत असते. आणि ध्येयाची पूर्तता प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक मात्र असते. आणि एखाद्यास भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका. कारण जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व आहे असे समजून येते. आणि जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य कधीच होणार नाही. आणि त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान नक्कीच आणि स्वतःची ओळख टिकवणे गरजेचे मात्र होऊन जाते. आणि मित्रांनो, शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमान काळात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्याचा फायदा आपणास भविष्यकाळ चांगला करण्यास मात्र नक्कीच होत असतो. आणि शिक्षणातून, पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल, पण जीवनात आलेल्या अनुभवांना मिळालेले ज्ञान तो कधीही विसरू शकत नाही. आणि माणसाच्या जीवनातील वास्तव मात्र नक्कीच आहे. आणि जीवनाचा प्रवास हा आपल्याला साथ देणाऱ्या व मदत करणाऱ्या लोकांसोबत करा. कारण असे लोक स्वतःही यशस्वी होतील आणि तुम्हालाही यशस्वी मात्र नक्कीच करतील. आणि तुमच्या मनगटात आणि व्यक्तिमत्वात इतकी ताकद नक्कीच तुम्ही निर्माण करा की तुम्ही कोणत्याही प्रसंगांचा सामना कराल. कारण जीवनात काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावेही लागेल आणि खंबीरपणे उभे मात्र राहावे लागेल. आणि ते उभे राहण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे हे गरजेचे आहे. आणि चांगल्या प्रकारे प्रयत्न करणे हे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून संकटाचा, संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटांवर मात करणे महत्वाचे होऊन जाते. आणि एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही म्हणू शकतो. कारण जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल. तसेच तुम्हाला स्वतःवरील विश्वास वाढेल. आणि पुढे हाच स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून जीवनात प्रवास कधीच आपण ठरल्याप्रमाणे होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे लागते. आणि तसेच जिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट आपण नक्कीच टाळायला हवे. म्हणून जीवन जगताना धाडस खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुमच्या धाडस वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता. कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य मात्र करता येणार नाही. आणि तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार नक्कीच मात्र केला जातो. आणि आपल्या शैक्षणिक काळात आपल्याला मिळालेले ज्ञान आणि वास्तविक जीवनात येणारे संकटे, अनुभव यावरून असे लक्षात येते की आपण फक्त परीक्षार्थी न बनता ज्ञान मिळवून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवणे आवश्यक मात्र नक्कीच आहे. आणि ते प्रत्येकाला घडवावे लागत असते. आणि आयुष्यात संघर्ष कितीही करावा लागला तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश हे मिळवून देतील आणि यशाच्या शिखरावर ते नक्कीच घेऊन जातील. म्हणून मित्रांनो, जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाटेला कधीच अपयश मात्र येत नाही आणि येणार सुद्धा नाही. म्हणून प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा. कारण जेव्हा संघर्षाचा काळ येईल तेव्हा हेच धैर्य तुमच्या कामी नक्कीच येईल आणि तुम्हाला हे जीवन जगण्यास शिकवल. म्हणून मित्रांनो, धैर्य तुम्ही नक्कीच ठेवले पाहिजे. आणि जीवनात कुणी नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही. कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी एकसारखी असू शकत नाही. प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळी असणार आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा विचार सुद्धा करणार आहे. म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो. या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते. आणि फक्त तुम्हाला या मार्गात संघर्ष हा करावा लागणार आहे आणि तो तुम्ही नक्कीच केला पाहिजे. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक आपले स्वामी समर्थ महाराज कमजोर नाही. आपले भाग्य, नशीब नव्याने लिहायचे सामर्थ्य त्यांच्याकडे नक्कीच आहे. म्हणून आयुष्यात वेळेला वेळ देणारी माणसे वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ मात्र लागत नाही. हे लक्षात घ्या. कौतुक ही अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावलेल्या पुन्हा जगण्याचे बळ हे देत असते. म्हणून कौतुक आपण
नक्कीच कोणाकडून तरी ऐकले पाहिजे आणि आपले कौतुकही झाले पाहिजे असे प्रत्येकालाच वाटत असते. ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही, त्याच प्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस मात्र आपल्याला कधीच येणार सुद्धा नाहीत. म्हणून जीवनामध्ये संघर्ष हा तुम्हाला करावाच लागणार आहे आणि तुमचा वजीर गेला म्हणजे पराभव झाला असे समजू नका. एक प्यादे तुम्हाला विजय मिळवून देऊ शकते. फक्त लढण्याची आपण हिंमत ठेवली पाहिजे आणि लढण्यासाठी नक्कीच तुमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. म्हणून स्वाभिमान दुखावल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा निर्माण होत नाही आणि पुढे हीच इच्छा तुमचे अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देते. म्हणून मित्रांनो, प्रत्येक प्रयत्नात कदाचित यश मिळणार नाही आणि परंतु जर प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले तर नक्कीच यश तुम्हाला मिळेल आणि तुम्ही अत्यंत खुश देखील होऊन जाल. म्हणून प्रत्येक गोष्टीत नक्कीच तुम्ही सहभाग घेतला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही रस घेतला पाहिजे. शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृष्ट निश्चयावर अवलंबून मात्र असते आणि आपण कसा निश्चय करतो आणि कसे बोलतो यावर ते पूर्णतः अवलंबून असते. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश मात्र मिळत असते. म्हणून कुणी कुणाच्या पाठीमागे आणि पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा आणि तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज ही भासली नाही पाहिजे, कारण तुम्ही सर्व कामं तुमच्या इच्छेनुसार करतात आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जगतही आहात. म्हणून नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते आणि महत्वाची असते ती फक्त जिद्द, आणि तुम्ही ती जिद्द ठेवली तर तुम्ही भरपूर पुढेही जाऊ शकतात. आणि प्रत्यक्ष गोष्टीत तक्रार करणारे हार लवकर पत्करतात आणि प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढणारे जिंकण्याच्या उद्देशाने वाटचाल नक्कीच करत असतात. म्हणून नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी सोबत दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणींमध्ये संधी दिसेल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश मात्र आपल्याला मिळून जात असते. आणि कोणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा आणि तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज मात्र नक्कीच भासणार नाही, हे तितकेच खरे आहे. आणि आपण नावाच्या रोगासाठी नक्कीच आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील अर्थात सर्वात गुणकारी औषधे आहेत आणि ती औषधं आपण नक्कीच वापरली पाहिजे आणि त्यांचा वापर करून आपण माणुसकी बचावून ठेवली पाहिजे. आणि जीवनात जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर कठीण परिस्थिती, आव्हाने यांना सामोरे जाऊन शून्यातून विश्व मात्र तुम्हाला निर्माण करायला लागेल. आणि भाग्य संधी देते पण कठोर परिश्रम, मेहनत नक्कीच यश देते. म्हणून मिळवून देते ते फक्त नक्कीच त्या गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही मिळवता आणि त्या मिळवण्यासाठी तुम्ही धडपड सुद्धा करत असता. म्हणून प्रत्येक अपयश एका नवीन सुरुवातीची संधी व दिशा नक्कीच देत असते. आणि प्रत्येक अपयश हे नक्कीच पहिले अपयश असतं, पण ते नंतर त्याचं रूपांतर ही यशामध्ये होत असतं आणि तो व्यक्ती भरपूर पुढेही जात असतो. म्हणून घड्याळाच्या काट्यावर नाही, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. वेळ बदलते आणि बदलावायला पण लावते, हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून प्रयत्न करत राहा आणि जे करायचे आहे ते एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस नक्कीच होईल आणि तो दिवस लवकरच उजाडणार आहे. म्हणून प्रश्न कुठलाही असो, नक्कीच कधीच एकटा येत नाही, तो उत्तराला बरोबर घेऊन येत असतो आणि उत्तर त्याच्या जवळच असतं, हे मात्र निश्चित आहे. म्हणून आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसावी, कारण संकट ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात आणि जो या परीक्षेला सामोरे जातो तो आयुष्यात यशस्वी होतो आणि भरपूर प्रगतीही करत असतो. म्हणून ते करा जे जग करण्याची हिंमत दाखवत नाही, कारण या जगात खेळाडू खूपच आहेत. तुम्ही खेळ जिंकणारे गेम चेंजर आहात, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही काम हे आपल्याला यश मिळवून देते, कारण जिथे समर्पण, त्याग, कष्ट असते तिथे परमेश्वर तुम्हाला मदत नक्कीच करतो आणि मनापासून परमेश्वर तुम्हाला मदत करत असतो. कोणताही निर्णय घेत असताना तो तुम्ही स्वतः घ्या, कारण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. दुसऱ्याच्या निर्णयाने आयुष्य जगाल तर स्वतःची ताकद तुम्हाला कधीच समजणार नाही आणि कधी उमजणार सुद्धा नाही. म्हणून संधीची वाट बघताना निराश होऊ नका, पण जेव्हा मिळेल ना तेव्हा स्वतःला असे सिद्ध करून दाखवा की संपूर्ण जग तुमच्या बरोबर नतमस्तक होईल आणि तुम्हालाही नतमस्तक व्हावे लागेल. म्हणून कितीही हुशार लोकांसोबत बसा, पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय मात्र नक्कीच येणार सुद्धा नाही. म्हणून महत्वाकांक्षा, ध्येय असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा, ध्येय हे पूर्ण सुद्धा होत नाही. म्हणून परिस्थिती कशी असू द्यावो, पण जिंकण्याची आशा इतकी तीव्र ठेवा की जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच आपल्याकडे उरला नाही पाहिजे आणि तो पर्याय फक्त जिंकणे असला पाहिजे. म्हणून नक्कीच तुमची प्रेरणा वाढेल आणि तुमचं मनोबल नक्कीच वाढेल. आणि मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढण्याची दुधारी शस्त्रे मात्र आहेत. आणि कठीण परिस्थितीत
जीवनात जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग दाखवू शकत असेल तर तो असतो तुमचा अनुभव, आणि तो अनुभव तुम्हाला भरपूर काही गोष्टी जीवनातल्या दाखवून देत असतो. आणि ज्यावर आपला आग बंद करून विश्वास असतो ते व्यक्तींची सुद्धा ओळख करून देत असतो. म्हणून द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो, आणि तो घडतही नाही. म्हणून जगाने वेळात काढलेली माणसे पुस्तकाच्या धड्यात सापडतात, आणि ती माणसांना आपण वाचत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी वेळ व्हा, आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी नक्कीच तत्पर राहा. म्हणून प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असे नाही. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग सापडतो जो आपल्याला योग्य दिशा दाखवत असतो, आणि योग्य गोष्टी तो आपल्याकडून घेत असतो. म्हणून संकटात कुठेतरी संधी दडलेली असते, त्या संधीला फायदा आपल्याला घेता आला पाहिजे, आणि ती संधी आपल्याला नक्कीच घेता आली पाहिजे. ती संधी स्वतः स्वामींनी पाठवलेली असते. स्वामी भक्तांनो, तुम्ही दररोज स्वामींची अशी सेवा करत असाल तर नक्कीच स्वामींच्या या व्हिडिओला लाईक करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला वेळेचा सदुपयोग हा करायचा आहे, आणि स्वामींची भक्ती करून तुम्हाला तुमच्या कामासाठी सुद्धा वेळ नक्कीच द्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमाचा लाभ घेऊ शकता, आणि त्यानुसार तुम्ही वेळ वाचवू शकता. तुम्ही 10 मिनिटात खूप काही करू शकता. ती 10 मिनिटे गेली की ती कायमची जात असतात. आपल्या जीवनाचे 10-10 मिनिटांचे वाटे करा, आणि निरर्थक गोष्टी करण्यात कमीत कमी वेळ नक्कीच घालवा. न्यूटनच्या गतीचा पहिला नियम सोप्या भाषेत असा सांगता येईल: जी वस्तू ज्या स्थितीत असते ती त्या स्थितीत तोपर्यंत असते जोपर्यंत बाहेरून एखाद्या बलाचा वापर केला जात नाही. हा एक अद्भुत नियम आहे, आणि हा फक्त वस्तूंनाच नाही तर व्यक्तींनाही लागू पडतो. तुम्ही ज्या अवस्थेत आहात त्याच अवस्थेत राहता जोवर बाह्य बलाचा वापर होत नाही. आणि हे बाहेरील बल कुठून येते? एकतर दुसऱ्याने टाकलेल्या दबावामुळे, किंवा मग तुमच्या स्वतःच्या शिस्तीमुळे, स्वयंप्रेरणेने हे बल निर्माण होते. इथे वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा दुसरा सिद्धांत कामास येतो: आर्थिक लक्ष समोर ठेवा. हे जे आर्थिक लक्ष तुम्हाला कायम प्रेरणा देते. म्हणजे तुम्ही या बलाचा म्हणजेच स्वयंशिस्तीचा वापर करून आपली अवस्था बदलाल. तुमची आर्थिक स्थिती कशीही असली तरी तुम्ही स्वयंशिस्तीचा प्रयोग करून ती आणखी चांगली करू शकता. जिम रॉनची गोष्ट लक्षात ठेवा: स्वयंशिस्त हीच तुमचे लक्ष आणि यश यामधील दुवा आहे. असे पहा की तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे. तुमची परिस्थिती सुधारण्यासाठी इतर लोक तुमच्यावर कशासाठी दबाव टाकतील? त्यांना त्यातून काय मिळणार आहे? माणूस जेव्हा घड्याळाला चाबी देतो ती घड्याळासाठी नसून त्याच्या स्वतःसाठी असते. दुसरे लोक तुमच्या नाही तर त्यांच्या स्वतःच्या भल्यासाठी नक्कीच तुमच्यावर दबाव आणतील, आणि त्यामुळे स्वयंशिस्तीने मेहनत करण्याची जबाबदारी तुमची आहे हे फक्त लक्षात ठेवा. म्हणूनच वेळाच्या सर्वोत्तम उपयोगाचा 18वा सिद्धांत आहे: न्यूटनच्या वेगाच्या पहिल्या नियमाचा लाभ घ्या. या नियमाचा एक उपयुक्त पैलू आहे: तुम्ही यशाच्या मार्गावर एकदा चालू लागलात की जोपर्यंत बाहेरून ती अवस्था बदलायला कोणी बल वापरत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच अवस्थेत राहाल. आणि आपण या आधीच्या सिद्धांतात बघितल्याप्रमाणे अनेक बाह्य बले तुमच्या प्रगतीमध्ये अडचण घालण्याचे प्रयत्न करतील, मात्र तुम्ही त्यांच्यापासून सावध राहा आणि यशाच्या मार्गावरील घोडदौड कायम चालू ठेवा. तुम्हाला किती अंतर पार करायचंय ते महत्त्वाचे नसते, अवघड असते ते पहिले पाऊल. म्हणून एकदा ड्यूक ऑफ वेलिंग्टनने तरुण नेते पामस्टन यांना सकाळी 7:30 वाजताची अपॉइंटमेंट दिली होती. त्यांना एका मित्राने विचारले ते रात्री उशिरापर्यंत जागून देखील सकाळी अपॉइंटमेंटसाठी कसे पोहोचतील. मग पामस्टनने उत्तर दिले, खूपच सोपे आहे. झोपण्याआधी ते माझे शेवटचे काम असेल. याला म्हणतात स्वयंशिस्त. आणि पामस्टन यांना त्या भेटीचे महत्त्व माहीत होते, आणि त्यांनी जागरणाच्या आपल्या सवयीला कामाच्या आड येऊ दिले नाही, आणि त्यांनी आपल्या दिनचर्येत थोडा बदल करून न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमाचा वापर केला. तुम्ही असेच करू शकता. स्वयंशिस्तीचा वापर करून प्रगतीच्या पथावर वाटचाल करा आणि समोरून येणाऱ्या प्रत्येक अडचणीला दूर करत चला. लोक म्हणतात की काळ परिस्थिती बदलतो, मात्र खरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला परिस्थिती बदलावी लागते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही किती वेळ काम केले ते महत्त्वाचे नाहीये, त्याचा परिणाम महत्त्वाचा आहे. आणि त्याचा परिणाम किती आला आणि कसा आला हे देखील जास्त महत्त्वाचे आहे. म्हणून तुम्ही परिणामाकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे. गती आणि प्रगती यात गल्लत करू नका. लहान मुलांच्या पुढे मागे हालणाऱ्या घोड्याला गती असतो पण त्याची प्रगती होत नाही. म्हणून हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे.
कारण बऱ्याच वेळा इथेच गैरसमज होण्याची संभावना असते. कर्मचाऱ्यांना नेहमी असे वाटते की ते 8 तास काम करतात म्हणून त्यांचा पगार वाढला पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला कंपनीच्या मालकाला वाटतं की त्यानं काम तर 5,000 रुपयांचे केले आणि तरीही त्याला 8,000 रुपये पगार मिळत आहे, त्यामुळे त्याचा पगार वाढवण्याची गरज नाही. यापेक्षा शक्य असेल एकतर त्याचा पगार तरी कमी करावा किंवा त्याला कामावरून तरी काढून टाकावं. या उदाहरणावरून आपल्याला काय दिसते? कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे त्याने किती तास काम केले आहे, तर मालक त्याने काय परिणाम साधला हे महत्त्वाचे आहे. आणि दोघांच्या मानसिकतेतील फरक कायम लक्षात ठेवा, कारण तुमचं क्षेत्र हे कोणतेही असले तरी शेवटी तुम्ही किती परिणामकारक काम करता आहात हेच बघितले जाते. आणि जर तुम्ही 5 मिनिटात त्यांना अपेक्षित परिणाम दिलात तर ते तुम्हाला पुरस्कार नक्कीच देतील. आणि या उलट तुम्ही 5 दिवसही काम करून अपेक्षित परिणाम साधला नाहीत तर त्यांना तुम्ही निराश कराल. म्हणूनच जगात तुम्ही किती वेळा काम केले हे महत्त्वाचे नसते, तर तुमच्या कामाने काय निकाल मिळाला हे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ 2 सैन्य लढत आहेत आणि त्यातील एक सैन्य हरते. असे बघायला गेले तर दोन्ही सैन्य समान वेळी लढली, पण सेनेतील जवान जीवाची बाजी लावून प्रामाणिकपणे लढले. मात्र दोघांसाठी वेगळे परिणाम झाले. एका सैन्याचे नाव सुवर्ण रक्षकांनी लिहिले गेले तर दुसऱ्या सैन्याला कलंकित व्हावे लागले. आणखी एक उदाहरण बघूया. 2 शिंपी सारखाच वेळ शिवणकाम करतात. एकाने शिवलेले कपडे सुरेख बनतात तर दुसऱ्याने सैल घट्ट होतात. मग तुम्हाला काय वाटले, इतका वेळ कपडे शिवल्याबद्दल ग्राहक त्या शिप्यांना शाबासकी देईल की नावे ठेवेल? उत्तर तुम्हालाच माहितीच आहे. मग त्यामुळे कामाचा कालावधी महत्त्वाचा नसून परिणाम महत्त्वाचा आहे. आणि हे पक्के लक्षात ठेवा. आपल्यातील काही लोक आपले काम छान करतील, काही करणार नाहीत, परंतु आपले मूल्यमापन फक्त एकाच गोष्टीच्या आधारावर होईल, ते म्हणजे परिणाम. आणि तुम्ही परिणाम तुमचे कसे असता यावर माणसं आपली लायकी ठरवत असतात आणि आपल्याला ते नक्कीच भावही देत असतात. म्हणून 2 महिन्याच्या कठोर परिश्रमानंतरही कॉन्ट्रॅक्ट मिळाले नाही याबद्दल कोणताही बॉस आपल्या कर्मचाऱ्याचे कौतुक करणार नाही. जर ग्राहक किंवा बॉस चांगला असेल तर तो तुमचे सांत्वन करेल, दिलासा देईल, मात्र पुरस्कार देणार नाही. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 19वा सिद्धांत आहे, तुम्ही किती वेळ काम केले ते महत्त्वाचे नाही, तुम्ही काय परिणाम साधलात ते महत्त्वाचे आहे. म्हणून कोणतेही काम करताना वेळाच्या दृष्टिकोनातून विचार करून तुम्ही कोणतीही गोष्ट नव्याने करत नाही. जगातले सगळेच कर्मचारी असाच विचार करतात. आणि तुम्ही कंपनीला काय देताय असे विचारले तर आम्ही 10 ते 5 हा वेळ देतोय असे उत्तर असेल. म्हणून या उलट तुम्ही यशस्वी लोकांना हा प्रश्न विचारलात तर ते त्यांच्या कामाचा परिणाम सांगतील, आकडे सांगतील, त्यांनी काय योगदान दिले ते सांगतील. आणि या संबंधात एक उदाहरण बघूया. जर वर्माजीचे घर बांधायला 25 वर्षे लागली तर 22 वर्षात बनलेल्या ताजमहालापेक्षा त्यांचे घर अधिक चांगले आहे असे म्हणता येईल, कारण त्यात परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. यात किती वेळ घर बांधायला लागला ते महत्त्वाचे नाही, पण एक पूर्ण काम 50 अर्धवट कामांपेक्षा केव्हाही चांगले म्हणता येईल हे मात्र निश्चित आहे. म्हणून याला एक अपवाद आहे. काम करायला लागलेला वेळ महत्त्वाचा असतो आणि जर त्याचा परिणाम अत्युत्कृष्ट असेल तर बॉस तुम्हाला एखादे कठीण काम देतो आणि त्यासाठी तुम्हाला 7 दिवसांची डेडलाईन देतो, पण ते काम तुम्ही 2च दिवसात उत्तम रीतीने पूर्ण करून देता. मग बॉसच्या नजरेत तुमचा आदर वाढेल, कारण तुम्ही अपेक्षेपेक्षाही कमी वेळात उत्तम काम केले आहे. आणि या गोष्टीने बॉस तुमच्यावर प्रभावित होईल आणि ही सवय तुम्हाला तुमच्या क्षेत्रात खूप पुढे आणि वर घेऊन जाईल. आणि तीव्रता महत्त्वाची आहे, पण परिणाम त्याहून अधिक महत्त्वाचे आहेत. आणि हो, कवी स्टीफनने म्हटल्याप्रमाणे तुम्हाला एखाद्या भिंतीवर चढायचे असेल तर चुकीच्या भिंतीवर टेकलेल्या शिडीने वेगाने चढू नका, कारण वेगाने काम करणाऱ्यांचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा शिडी एखाद्या योग्य भिंतीला टेकलेली असेल. म्हणजेच तुमचा प्रवास योग्य दिशेने होत आहे की नाही ते निश्चित करा. आणि यशस्वी लोकांच्या नजरेतून जगाकडे बघा. तुम्ही किती वेळात किती काम केले ते महत्त्वाचे नाही, कामाचा परिणाम महत्त्वाचा आहे. तुम्ही एखादे काम किती वेगाने केले ते लोक विसरून जातात, मात्र तुम्ही किती चांगल्या प्रकारे केले ते त्यांच्या लक्षात राहते हे मात्र निश्चित आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 20वा सिद्धांत तुम्ही ध्यानात ठेवला पाहिजे. तो म्हणजे कोणते काम कधी करायचे ते निश्चित तुम्ही नक्कीच केले पाहिजे आणि पहिलेच निश्चित केले पाहिजे. ते कसे की मी हे शिकलो आहे की आपण काहीही करू शकतो, मात्र आपण सगळे काही करू शकत नाही, म्हणून एका वेळेला तर नाहीच नाही. म्हणूनच कामाचे प्राधान्यक्रम ठरवताना
तुम्ही कोणती कामे करू शकता यावर लक्ष केंद्रित करू नये. त्याऐवजी ती कामे कधी करायची यावर लक्ष पाहिजे. टायमिंग ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आपल्याला काम करताना अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. पुरुषांना एक मुलगा, पती, कर्मचारी, विक्रेता इत्यादी भूमिका निभावायच्या असतात आणि त्याचबरोबर जबाबदाऱ्या असतात. ते उघडच आहे. आणि पत्नी घरातील सामान आणायला तुम्हाला बाहेर पाठवते. मित्रांचे मोबाईल फोन अवेळी येतच असतात. अनाहूत नातेवाईक येऊन टपकतात. मनात नसतानाही काही सामाजिक समारंभांना जावे लागते. एक गोष्ट नीट समजून घ्या, आयुष्य म्हणजे फुलांच्या पायघड्यांसारखे नसते. ते तर मरिये या कम्प्युटर गेम सारखे अवघड असते. तुम्हाला काटेकुटे, खोल खड्डे, जीवजंतू असलेल्या मार्गावरून स्वतःचा बचाव करत मार्गक्रमण करायचे असते. संकटामुळे न डगमगता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सतत चालायचे आहे. आणि हाच तुमच्या ध्येयाप्रत पोहोचण्याचा उपाय आहे. ज्याप्रमाणे सगळे जोडे एका मापाचे नसतात, त्याचप्रमाणे सगळी कामे सारखीच नसतात. काही कामे महत्त्वाची असतात, त्यासाठी अधिक एकाग्रता आणि वेळ देण्याची गरज असते. काही कामे क्षुल्लक, किरकोळ असतात, ती कधीही सहजपणे करता येतात. आणि काही कामे अशी असतात की जी तुम्हीच नाही तर कोणीही करू शकतात. म्हणून इथेच टाइम मॅनेजमेंटची गरज असते. तुम्ही कमी महत्त्वाची कामे दुसऱ्यांकडून करून घेऊ शकता आणि वेळात विकत घेऊ शकता, हे लक्षात घ्या. म्हणून आमची एक नातेवाईक महिला आहे. तिला घरात भाज्या आणि किराणा सामान भरून ठेवायला आवडत नाही. त्यामुळे तिच्या पतीला सारखे बाजारहाट करायला जावे लागते. आणि तिचा पती म्हणतो, आज भजी खाण्याचा मूड आहे. म्हणून तेव्हा पत्नी म्हणते, मग बाजारात जाऊन बेसन घेऊन या. पती म्हणतो, आज शिरा कर. पत्नी म्हणते, जा रवा घेऊन या. अशा प्रकारे रोज ती पतीला काही ना काहीतरी सामान आणायला बाजारात पाठवते. पती इतका चांगला माणूस आहे की तो चिडचिड न करता रोज जातो. म्हणून खरे यश मिळवण्यासाठी 4 प्रश्न विचारा. का नाही, मी का नाही, आत्ताच नाही. म्हणून हे प्रश्न तुम्ही नक्कीच विचारले पाहिजे, तरच तुम्ही यशाच्या मार्गावर जाऊ शकता. आणि जर पती पत्नी दोघेही वेळाच्या बाबतीत जागरूक असतील तर ते नियोजनबद्ध पद्धतीने आठवडाभराचे सामान नक्कीच मात्र भरून घेतील. आणि मग ज्यामुळे 7 दिवसांचा वेळ वाया जाणार नाही, अशा प्रकारची अनेक उदाहरणे दिसतील. म्हणून एखादी व्यक्ती इंटरनेटवर मेल चेक करायला जाते आणि सर्फिंग करण्यात 1-2 तास वाया घालवते. आणि खरं तर मी फक्त एक महत्त्वाचा कामाचाच पूर्ण वेळ घेईन आणि बिनमहत्त्वाच्या कामात वेळ वाया घालवणार नाही, असा संकल्प तुम्ही केला पाहिजे. आठवड्याला एखादा दिवस छोट्या मोठ्या घरगुती कामांसाठी तुम्ही वेगळा राखून ठेवू शकता. आणि त्या दिवशी योजना आखणं, सगळे पेंडिंग कामे संपवा. आणि एखादे काम ऑफिसच्या वाटेवर असेल तर त्यासाठी वेगळा वेळ न घालवता ऑफिसला जाता येता ते काम करून टाका. म्हणून ट्रेन रिझर्वेशन करायची असेल तर लांबलचक रांगेत उभे न राहता घर बसल्या इंटरनेटवर रिझर्वेशन करा. आणि त्यासाठी थोडे जास्त पैसे लागतील, मात्र त्यामुळे वेळ वाचेल. आणि म्हणजे इथेही तुम्ही वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 14वा सिद्धांत पाळत आहात. म्हणून पैसे देऊन वेळ खरेदी करत आहात. आणि जर तुम्हाला कोणाशी मोबाईलवर बोलायचे असेल तर त्यासाठी संध्याकाळची वेळ निवडा. सकाळचा किमती वेळ वाया घालवू नका. म्हणून प्रत्येक काम करणे एवढा पुरेसा वेळ कधीच नसतो, मात्र सगळ्यात महत्त्वाचे काम करण्यासाठी नेहमीच पुरेसा वेळ असतो. म्हणून हेच इंटरनेट आणि ईमेलच्या बाबतीत म्हणता येईल. या कामात एकाग्रतेची गरज नसते आणि त्यात वेळ वाया जातो. जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ असेल, थकल्यामुळे मन एकाग्र होत नसेल, अशा वेळी त्यावर वेळ घालवा. सकाळी टीव्ही पासूनही दूर राहा. सकाळी आपली सर्वात महत्त्वाची कामे करा, कारण सकाळच्या कामातून तुमच्या दिवसाची दिशा ठरते. आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल तर सकाळी सर्वात अवघड विषयाचा अभ्यास करा. आणि जर तुम्ही सेल्समॅन असाल तर सकाळी कॉल्स करा. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 20वा सिद्धांत आहे, कोणते काम कधी करायचे ते निश्चित करा. आणि तुम्ही कितीही स्वयंशिस्तपणे आणि योजनेपूर्वक निष्ठेने काम करत असाल तरी कधी कधी अशी वेळ येते की तुमचा काम करायचा मूड नसतो. अशा वेळी मग बाहेरची किंवा घरची छोटी मोठी कामे करून टाका. आणि टीव्ही समोर लोळत पडण्यापेक्षा ते केव्हाही चांगले आहे. आणि या संदर्भात NBCचे प्रमुख आणि अमेरिकन प्रोड्युसर जोकर यांचे उदाहरण लक्षात ठेवा. त्यांना आतड्यांचा कॅन्सर झाला होता. त्यांची कामावर एवढी निष्ठा होती की ते एकही दिवसही सुट्टी घेत नसत. ते केमोथेरपी शुक्रवारी संध्याकाळी ठेवायचे. त्यामुळे शनिवार रविवार या 2 दिवसांच्या सुट्टीत आराम मिळून सोमवारी ते कामावर जाऊ शकायचे. म्हणून काम करण्यासाठी तुम्ही कोणती वेळ निवडता त्यामुळे सगळा फरक पडतो. म्हणून मी घड्याळाची नाही तर घड्याळ माझे गुलाम आहे असे आपण नक्कीच ठरवले पाहिजे. आणि त्यानुसार आपण कामाचं नियोजन देखील केलं पाहिजे. म्हणून
सकाळी लवकर तुम्हाला उठायला लागेल आणि सकाळी उठण्यासाठी तुम्ही ते धैर्य नक्कीच जमा करायला हवे. आणि सकाळचा 1 तास पूर्ण दिवसाची दिशा मात्र ठरवत असतो. म्हणून लवकर निजे लवकर उठे, त्याचं आरोग्य धन संपत्ती भेटे, हे शहाणपण आज पूर्णपणे नजरेआड केले जाते. आणि अनुभवाने ही गोष्ट मला माहिती आहे की मी एकेकाळी रात्री 2 ते 3 वाजता झोपून सकाळी 8-9 वाजता उठत होतो. आणि तुम्ही देखील मध्यरात्रीनंतर झोपत असाल तर तुमची गणना देखील माझ्यासारख्या लोकांमध्येच करावी लागेल. आणि टाइम मॅनेजमेंटच्या दृष्टीने हे पूर्ण चुकीचे आहे. कारण सकाळी उशिरा उठल्यावर तुम्हाला इतर कामांसाठी वेळ असेल, मात्र स्वतःसाठी वेळ नसेल. यावर लोक असा युक्तिवाद करतील की जो मी एकेकाळी करीत होतो. सकाळी लवकर उठणे त्यांच्या आवाक्यातील नाही आणि रात्रीच्या शांत वेळात त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि रात्री कितीही वेळ ते काम करू शकतात. मात्र हा युक्तिवाद चुकीचा आहे. सकाळी 4 वाजता उठलात तरीही तुम्हाला शांती मिळेल आणि त्या वेळेला काम अधिक चांगल्या पद्धतीने होईल. म्हणून महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या वेळेला शरीर आणि मन ताजेतवाने असल्यामुळे कामाला वेग येत असतो आणि रात्रीच्या वातावरणात ऑक्सिजन कमी असल्यामुळे डोकं जास्त चालत नाही. म्हणून रात्रीच्या वेळी बौद्धिक कामांसाठी योग्य वेळ नसते. म्हणून आदर्श वेळ सकाळचीच असते. म्हणून त्यावेळी ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर असतो. आणि विश्वास बसत नसेल तर सकाळी 6 वाजता आणि रात्री 6 वाजता त्याच रस्त्यावर एक चक्कर मारून बघा. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाच्या बाबतीत सगळ्यात जास्त अडचणी दुसऱ्यांमुळे येतात. आणि त्यामुळे सकाळी 1 तासात तुम्ही जितके कामे करू शकता त्याच कामांना दुपारी 3 तास लागतात. आणि सकाळी मोबाईलचे टेन्शन नसते आणि वर्तमानपत्रही उशिरा येते. मुलेही सकाळी उशिरा उठतात, त्यामुळे तुम्ही पूर्ण एकाग्रतेने नक्कीच काम करू शकता. आणि सकाळी सूर्योदयाआधी 2 तास सकाळी उठावे आणि सूर्योदय झाल्यावर 2 तासांनी झोपावे. हा दिनचर्येचा आदर्श भाग असतो. आणि तुम्ही पहाटे 4 वाजता उठलात तर तुमच्याकडे वेळच वेळ असतो. ऑफिसला जाण्या अगोदरही 4-5 तासाचा वेळ तुमच्याकडे असतो. या वेळात तुम्ही व्यायाम करू शकता, पूर्ण दिवसाची आखणी करू शकता आणि महत्वाची कामेही करू शकता. दुसऱ्या बाजूला लवकर झोपण्याच्या सवयीमुळे तुम्ही अनेक समस्यातून मुक्त होऊ शकता आणि रात्री उशिराच्या पार्ट्याने जाणे टाळता येते. आणि याशिवाय तुमची जीवनशैली आरोग्यपूर्ण राहते. म्हणून सकाळी 10 वाजेपर्यंत आनंदात असाल तर उरलेला दिवस आपली काळजी स्वतःच नक्कीच घेत असतो. हे अल्बर्ट हवार्ड यांचं म्हणणं आहे. आणि आपली पूर्वजांनी जीवनशैली ही अधिक उत्तम अशासाठी होती की ते निसर्गाच्या अधिक जवळ होते. आणि एवढेच नाही तर ते निसर्गाच्या लयीप्रमाणे काम करायचे, नैसर्गिक वातावरणात राहायचे, काम करायचे आणि पहाटेच्या प्रसन्न शांत वातावरणात ऋषी मुनी ब्रह्म मुहूर्तावर भजन पूजन करायचे. कोंबडे आरवले की ते उठायचे आणि आकाशात चंद्र उगवला की झोपी जायचे. अशा तऱ्हेने ते शरीराला निसर्गाशी सुसंगत ठेवायचे. आजकाल आधुनिकतेच्या शर्यतीत लोकांची दिनचर्या इतकी कृत्रिम झाली आहे की निसर्गाशी माणसांचा संपर्कच तुटलाय आणि रात्री जागल्याने माणसाची नैसर्गिक लय नष्ट होते. सकाळी उठल्यालाही उशीर होतो आणि त्यामुळे अपचन होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. म्हणून उत्साही ताजेतवाने वाटत नाही आणि दिवसभर शरीरात आळस भरलेला असतो. म्हणूनच वेळांच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 21वा सिद्धांत आहे सकाळी लवकर उठा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग तुमच्या आयुष्यामध्ये होईल हे निश्चित खात्रीशीर मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणून जर तुम्हाला तुमचा शेजारी लवकर उठत असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षाही लवकर उठा आणि ही सवय तुम्ही स्वतःला नक्कीच लावून घेतली पाहिजे. म्हणून 1 तास व्यायाम तुम्ही नक्कीच केला पाहिजे. कारण शरीर चांगलं असेल तर तुम्ही वेळेचा सदुपयोग चांगल्या पद्धतीने नक्कीच करू शकता. ज्या लोकांना असे वाटते की त्यांच्याकडे व्यायामासाठी वेळ नाही, त्यांना कधीतरी आजारासाठी वेळ काढावा लागेल हे मात्र निश्चित आहे. म्हणून माणसाला असे वाटत असते की तो स्वतःसाठी जगतो, मात्र तो ज्या प्रकारे वेळ खर्च करत असतो ते पाहिल्यावर असे वाटत नाही की तो स्वतःसाठी वेळ जगत असतो. म्हणून तो अशी नोकरी करतो जी त्याला पसंत नसते, तेच जेवतो जे बायको आपल्या मुलांच्या आवडीने बनवलेले असते, दमून भागून घरी येतो आणि तेव्हा घरातील लोक जो कार्यक्रम बघत असतील तोच त्यालाही बघावा लागतो. म्हणजेच त्याला स्वतःसाठी वेळ हा काढता येत नाही. म्हणून तुम्हाला रोज 1 तास स्वतःसाठी काढायला हवा, 23 तास दुसऱ्यांसाठी आणि 1 तास स्वतःसाठी. या 1 तासात स्वतःच्या शरीराची देखभाल केली पाहिजे. आणि आपल्याला शरीराच्या स्वास्थ्यासाठी सौंदर्यासाठी 1 तासाचा वेळ फार जास्त नाही. शेवटी शरीराच्या जोरावरच तुम्ही तुमची सगळी कामे करत असता आणि हे शरीर स्वास्थ्य जर टिकले नाही तर तुम्ही या सुंदर जगाचा आनंद कसा घ्याल. मग हीच तर तुम्हाला सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे.
मात्र तुम्ही या कोंबडीचे पोपट कापू बघताय आणि तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत चविष्ट पदार्थ खात असता आणि त्याची शरीराला त्याची गरजही नसते. आणि शरीराला ज्याची गरज असते तो व्यायाम जर तुम्ही करत नाही, आणि आता तुम्हीच सांगा शरीरावर हा अन्याय होतो की नाही? मग लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमच्या शरीराची काळजी घेण्यासाठी वेळ काढला नाही तर तुमचा उरलेला वेळ ही धोक्यात येईल. आणि म्हणूनच हा सिद्धांत या विचारात दिला आहे. आणि तुम्हाला वाटेल की वेळ वाचवण्याच्या या नक्कीच सिद्धांतात वेळ घालवताना आणि वेळ घालवण्याचा सल्ला का बरं दिला जातो, तर तो अशासाठी की या 1 तासाचा परिणाम बाकी 23 तासावर होतो. आणि व्यायाम ही एक गुंतवणूक आहे आणि समय व्यवस्थापनात तिचा परतावा तुम्हाला एक पटींनी नक्कीच मिळेल. या 1 तासात तुम्हाला आपल्या शरीराची देखभाल करायची आहे आणि फिरायला जाणे, व्यायाम करणे, योगासनांच्या वर्गाला किंवा जिमला जाणे, शरीराला मसाज करणे, एकूण शरीर स्वास्थ्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि वेळाच्या नियोजनांच्या संदर्भात व्यायामाचे अनेक फायदे आहेत. आणि एक म्हणजे यामुळे तुमच्या तब्येत चांगली राहते, आजारपणामुळे वेळ जात नाही. दुसरे, शरीराबरोबर मेंदूही तल्लख आणि उत्साही होतो. तिसरी गोष्ट म्हणजे आळस झटकला जातो आणि तुम्ही महत्वाची कामे उत्साहाने करता. व्यायामाने तुमचं शरीर पिळदार होईल आणि तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक दिसेल. आणि तुम्ही सेल्समन असाल तर तुम्ही कसे दिसता ते अत्यंत महत्वाचे असते, कारण आकर्षक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त सेल्समनमुळे लोक अधिक प्रभावित होतात. म्हणून ज्याला जग हलवायचं आहे त्याने प्रथम स्वतःला नक्कीच हलवलं पाहिजे आणि त्याने स्वतः हल्लं देखील पाहिजे. आणि हालचाल केली तर त्याला नक्कीच त्याचा फायदा या पुढच्या वेळेत होणार असतो. म्हणूनच वेळांच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 22वा सिद्धांत आहे 1 तास व्यायाम करा. म्हणून फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, योग्य प्रकारे व्यायाम करा. बरेचदा लोक म्हणतात की मी आज अर्धा तास चाललो. जरा थांबा. वेळाच्या उपयोगाचा 19वा सिद्धांत तुम्हाला सांगतो की तुम्ही किती वेळ काम केले व ते महत्वाचे नसून त्या अर्ध्या तासात तुम्ही किती किलोमीटर चालतात आणि किती वेगाने चालतात ते महत्वाचे आहे. आणि जर तुम्हाला चालण्याचा व्यायाम करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला वेळ आणि अंतर याचे योग्य प्रमाण ठरवायला लागेल. 50 मिनिटात 5 किलोमीटर हे आदर्श प्रमाण आहे. फक्त चालण्यापुरताच व्यायाम मर्यादित ठेवू नका. जॉगिंग, योगासने, वेट लिफ्टिंग आणि विविध प्रकार करा. 30 मिनिटात 3 किलोमीटर चाला आणि उरलेल्या 30 मिनिटात इतर व्यायाम करा. सूर्योदयापूर्वीची वेळ चालण्यासाठी योग्य राहील, कारण त्यावेळी हवेत प्रदूषण नसते आणि ताजा ऑक्सिजन तुमच्या फुफ्फुसामध्ये आणि मेंदूत पोहोचून तुम्हाला ताजेतवाने वाटते. म्हणून जेव्हा स्वच्छ ऊन असते तेव्हा चप्पल दुरुस्त नक्कीच करावे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही अशा टेलिव्हिजन पासून नक्कीच सावध राहिले पाहिजे आणि सावधान राहिले पाहिजे. जे काम करण्याची काहीच गरज नव्हती ते अत्यंत कुशलतेने करणे. म्हणून टीव्हीमुळे आज जितका वेळ वाया जात आहे तितका इतिहासात कधी दुसऱ्या कारणामुळे झालेला आढळत नाही. आणि फेसबुकचाही यातच समावेश करावा लागेल. आणि टीव्हीचे अनेक दुष्परिणाम होत आहेत. आपण मात्र इथे फक्त वेळ वाया जाण्याच्या संदर्भात विचार करणार आहोत. आणि एका पाहणीवरून असा निष्कर्ष निघाला आहे की लोक एका आठवड्यात जवळजवळ 17 तास टीव्ही बघतात, म्हणजे रोज जवळजवळ 2.5 तास. आणि याचा अर्थ लोक त्यांच्याजवळ असलेल्या सक्रिय वेळेतला 20% वेळ टीव्ही बघण्यावर नक्कीच ते फुकट घालत असतात. म्हणून मित्रांनो, जरा विचार करा, तुम्ही टीव्ही बघितला नाही तर काय होईल? बऱ्याच वेळा असे होते की अर्धाच तास टीव्ही बघायचा असे ठरवून तुम्ही टीव्ही समोर बसता आणि अर्धा तासानंतर दुसऱ्या चॅनलवर आणखी एखादा चांगला कार्यक्रम दिसू लागला की 2 तास कधी होतात हे कळत नाही. म्हणून या भानगडीत तुमची बहुतेक सगळी आवश्यक कामे अर्धवट राहतात. आणि टीव्ही बघणारे बरेच जण यांच्या शैक्षणिक महत्वांबद्दल बोलतात, पण फक्त शैक्षणिक कार्यक्रमांसाठी टीव्ही बघणारे कोणीच मला आजपर्यंत भेटलेले नाहीत. आणि शिक्षणच घ्यायचं असेल तर त्याशिवाय इतर अनेक गोष्टी आहेत. पुस्तके वाचा, इंटरनेटवरून माहिती घ्या, पण खरंच ज्ञान वाढवणारे कार्यक्रम तुम्ही टीव्हीवर बघत असाल तर हा भाग तुमच्यासाठी नाही. माझ्या एका परिचितांकडे सकाळपासून रात्रीपर्यंत टीव्ही चालू असतो. सकाळी ते स्वतः बातम्या बघतात, अधूनमधून शाळेत जाण्यापूर्वी मुले कार्टून बघतात आणि दुपारी ते पत्नीच्या मालिका आणि गाणी चालतात. आणि संध्याकाळी ते आले की परत बातम्या आणि मालिका ते स्वतः पाहतात. अधूनमधून मुलांचे कार्टून्स बघणे चालूच असते. म्हणून थोडक्यात पूर्ण दिवस टीव्हीलाच वाहिलेला असतो. आणि टीव्ही हा त्यांचा कुटुंबाचा एक कायमचा आणि सर्वात महत्वाचा घटक झालाय. म्हणून बाकी तर जाऊच दे, त्यांचे जेवणही टीव्ही समोर बसून होते. मग त्यामुळे जेवणाची चव तर त्यांना कळत नाहीच, आणि शिवाय ते किती खात आहेत आणि याचंही भान त्यांना राहत नाही. म्हणून परिणामतः ते जरुरीपेक्षा जास्त खातात आणि दिवसेंदिवस लठ्ठ नेकी होतात. म्हणून मुलं किती वेळ टीव्ही बघतात आणि याचा हिशोब लावणं कठीण आहे. याचं एक उदाहरण बघूया की 4थीच्या विद्यार्थ्याची त्या संदर्भात पाहणी केली गेली.
त्यावेळी त्या वर्गात अमेरिकन संगीतकार रॉब झॉम्बी शिकत होते आणि रॉब एका दिवसात 9 तास टीव्ही बघतात हे ऐकून त्यांचे शिक्षक आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी रॉबला विचारले, रात्री उशिरा जागल्याशिवाय एवढा वेळ टीव्ही कसा काय बघू शकतोस? त्याने उत्तर दिले, मी सकाळी लवकर उठतो आणि बऱ्याच वेळा मला शेती संबंधी कार्यक्रम बघावे लागतात, कारण एवढ्या सकाळी फक्त तेच कार्यक्रम असतात. या प्रसंगाला कितीतरी वर्ष होऊन गेली. आता तर 24 तास तुमच्या आवडीचे कार्यक्रम चालू असतात आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला शिस्तीची आवश्यकता असते. म्हणून वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे हे असते. जर तुम्हाला तुमच्या वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोग करायचा असेल तर टीव्ही पासून सावध राहा. वर्तमानपत्र हे टीव्हीच्या तुलनेत माहितीच्या दृष्टीने चांगले साधन असते आणि तुम्हाला जगभराच्या बातम्याही कळतात आणि ज्ञानात भर पडते. मात्र यांच्या दुसऱ्या बाजूचाही विचार केला पाहिजे. आणि जर सचिन तेंडुलकरने 100वे शतक केले पण तुम्हाला क्रिकेटमध्ये रस नसेल तर ती सविस्तर बातमी वाचून काय उपयोग? मग कॅटरीना कैफ आणि सलमान खान यांच्या प्रेम संबंधांबद्दल वाचून शैक्षणिक आनंदाशिवाय तुम्हाला काय मिळणार? वर्तमानपत्र वाचतानाही चटपटीत मसालेदार गोष्टी वाचण्याऐवजी तुम्ही सकारात्मक आणि ज्ञानवर्धक बातम्या निवडा, जेणेकरून त्यामुळे तुमचा वेळ नक्कीच वाचेल आणि तुम्हाला चांगल्या बातम्याही मिळतील. म्हणून टीव्ही तुमचा सर्वोत्कृष्ट सेवक आहे पण भयंकर मालक आहे. निवड तुम्हाला नक्कीच करायची आहे आणि ती निवड चांगल्या प्रकारे करायची आहे. मुद्दा असा आहे की आपल्या कामापुरतं बघा आणि बिनमहत्वाच्या गोष्टी नजरेआड करा. ही गोष्ट फक्त वर्तमानपत्र आणि टीव्हीच्याच बाबतीत लागू नाही तर सगळ्याच बाबतीत लागू पडतात. ब्रिटिश गायक क्रेग डेव्हिड रोज दाढी करण्यात 40 मिनिटे घालवायचा आणि तसेच तुम्ही करू लागा. आणि नशी तुम्ही जर हा सिद्धांत अंमलात आणलात तर तुमचा कमीत कमी अर्धा तास वाचेल आणि ज्यात तुम्ही तुमची महत्वाची कामे करू शकाल. अशा तऱ्हेने शिकत राहा की तुम्ही कायम जिवंत राहणार आहात आणि अशा तऱ्हेने जगा की जणू उद्याच तुम्ही मरणार देखील आहात. म्हणून मोबाईलचा वापर हा कमीत कमी नक्कीच करायला हवा. ठरवले आहेत काल सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या मधले हिऱ्याच्या 60 मिनिटं जडलेले 2 सोन्याचे तास व शोधणाऱ्या व्यक्तीला काही इनाम दिले जाणार नाही, कारण ते परत मिळणार नाहीत, कायमचे सोडून गेले आहेत. म्हणून ते गेलेले वेळ आणि गेलेला दिवस हा परत मिळत नसतो. मोबाईल्सवर हल्ली आपण कितीतरी कामे करतो. मोबाईल्सवर बोलती गाणी ऐकतो, फिल्म बघतो, शिवाय गेम खेळतो, चॅटिंग करतो, फेसबुकवर जातो आणि नेट सर्फिंग, इंटरनेट बँकिंगचे व्यवहार करतो, फोटो काढतो, व्हिडिओ बनवतो आणि बघतो. एका छोट्याशा मोबाईलमुळे सारा जग खरोखर आपल्या मुठीत आले आहे. पण जरा थांबा, आठवा काही वर्षांपूर्वी मोबाईल नव्हते तेव्हा हे आपले जीवन सुरळीत चालू होते आणि मोबाईल युगात प्रवेश केल्याने आपला केवढा किमती वेळ निरर्थक गोष्टीत वाया जातो. आणि आजकालची तरुण मुले मोबाईलवर गाणे ऐकणे, चॅटिंग करणे आणि बोलण्यात इतके हरवलेले असतात की त्यांच्याजवळ विचार करायला वेळच नसतो. जरा रिकामा वेळ मिळाला की मोबाईल चालू होतो आणि क्लासमध्ये ही मुले मोबाईलवरून मेसेज पाठवतात आणि मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक आहे हे त्यांना नक्कीच समजत नाही. म्हणून बहुतेक मोबाईलमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघते, ज्याच्यामुळे अनेक प्रकारचे धोके निर्माण होतात. अति रेडिएशनमुळे ब्रेन ट्यूमर, नपुंसकता आणि कॅन्सर, गर्भपात, डीएनएची विकृती असे गंभीर रोग विकार जडतात. आणि त्यामुळे तुम्ही मोबाईलचा जितका कमी उपयोग कराल तेवढे तुमच्या आरोग्यासाठी चांगले. मात्र मोबाईलची ही साथ कितीतरी पटींनी दिवसेंदिवस वाढतच चालली. एका पाहणीनुसार असे आढळून आले आहे की अमेरिकेतील लोक जवळजवळ 3 तासाचा वेळ ही मोबाईल इंटरनेटवर वाया घालवतात आणि या वेळाचा 2/3 भाग हा इन्स्टंट मेसेजिंग वापरला जातो. म्हणून मोबाईल हा वेळेच्या बाबतीला सर्वात मोठा शत्रू आहे, कारण तुम्ही तो आपल्या बिनमहत्वाच्या कामात गुंतवतो आणि महत्वाची कामे राहून जातात. माझ्या परिचयात एक विद्यार्थिनी आहे, तिच्या आईवडिलांनी तिला ITIच्या प्रशिक्षणाला बसण्यासाठी प्रेरित केले. कोचिंगला भली मोठी फी भरली, मात्र अभ्यासाऐवजी ती मुलगी खोलीचे दार लावून नक्कीच चॅटिंग करत असत. म्हणून परिणाम अपेक्षित होता, ती त्या परीक्षेत पास होऊ शकली नाही. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 24वा सिद्धांत आहे, मोबाईलचा तुम्ही कमीत कमी वापर केला पाहिजे. आणि मोबाईलच्या 2 प्रकारे वेळ वाया जातो. एकतर आपण त्यावर वेळ वाया घालवतो किंवा त्याच्या माध्यमातून दुसरे लोक आपला वेळ वाया घालवतात. जेव्हा ज्याला वाटतं तेव्हा ते मोबाईलची घंटी वाजवून आपल्यापर्यंत पोहोचतो. आपण एखादे महत्वाचे काम करत असताना मध्येच जर फोन आला तर आपला उत्साह मावळतो, कारण त्या कामात खंड पडतो आणि मोबाईलमुळे आपण रात्री शांतपणे झोपू शकत नाही. अर्ध्या रात्री मेसेज किंवा फोन आल्याने आपली झोप खराब होते आणि इंटरनेटमुळे आपले वेळ वाया जातो. मात्र त्यामुळे आपल्या झोपेवर परिणाम होत नाही आणि आपण आपल्या इच्छेने ईमेल चेक करतो आणि मोबाईल फोन आला की मात्र लगेच घ्यायला जातो. म्हणून मोबाईलवर वेळ वाया जातो हे बघून काही लोक स्वतःकडे 2 मोबाईल ठेवतात. हेही तितकेच महत्त्वपूर्ण आहे,
आणि याच्याकडे आपण तेवढंच लक्ष दिले पाहिजे. मोबाईल आधुनिक जगाची भेट आहे, त्याचा फास तुमच्या वेळात गळ्यात दिवसेंदिवस आवळला जातोय आणि तुम्ही त्यावर इलाज केला नाहीत तर तो तुमच्या अधिकांश वेळाचा सत्यानाश करेल. आणि म्हणून मोबाईलचा कमीत कमी वापर करा आणि वाचलेल्या वेळाचा जास्तीत जास्त तुम्ही उपयोग करायला शिका. म्हणून मोबाईलवर वेळ वाया जातो म्हणून बघून ते नक्कीच एक सगळ्यांसाठी आणि दुसरा काही लोकांसाठी आपला सार्वजनिक मोबाईल नंबर ते संध्याकाळनंतर बंद करून ठेवतात, म्हणजे अनावश्यक फोनमुळे त्यांचा वेळ वाया जाणार नाही. आणि महत्त्वाचा फोन कॉल तपासण्यासाठी ते दर 2-3 तासांनी फोन चालूच करून मिस कॉल चेक करतात. आणि अनेक लोक सेलफोन सायलेंटवर ठेवून मिस कॉल बघून आपल्या सोयीनुसार बोलतात. म्हणून मीटिंग चालू असताना सेलफोन बंद करावा, कारण एखाद्या महत्त्वाच्या चर्चेमध्ये मोबाईलच्या आवाजामुळे तुमची ती आणि इतरांची एकाग्रता भंग होऊ शकते. म्हणून तुम्ही एक गोष्ट रिसायकलच करू शकत नाही, ती म्हणजे वाया गेलेला वेळ. म्हणून मित्र तुमच्या वेळावर दरोडा घालत असतात हे मात्र निश्चित आहे, आणि ते तुमचा वेळ हे वाया घालवत असतात. पण काही वेळ चांगल्या प्रकारे सुद्धा घालवत असतात. आणि तुम्ही चांगला वेळ घालवण्यासाठी तुम्ही नक्कीच भक्तीत असू शकता आणि तुम्ही स्वामी समर्थांचं नामस्मरण देखील करू शकता. त्याने तुमचा वेळ हा चांगल्या प्रकारे तुम्ही नक्कीच घालवू शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला स्वामींचे आशीर्वादही मिळतील आणि तुम्हाला अध्यात्माची नक्कीच आवड निर्माण होईल. आणि तुम्हाला एकदा अध्यात्माची आवड निर्माण झाली की त्यानुसार तुम्हाला तशी फळेही चांगलीच मिळतील आणि त्यानुसार तुम्हाला भरपूर गोष्टी या समजायला सोप्या जातील आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात चमत्कार देखील होतील. म्हणून हे चमत्कार जर तुम्हाला घडून आणायचे असतील तर नक्कीच तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच त्यांचे नामस्मरण आणि त्यांची सेवा ही भक्ती ही करायलाच लागेल. आणि ते केल्यामुळे तुम्हाला आयुष्यात भरपूर बदलही जाणवतील आणि ते बदल घडल्यामुळे तुम्हाला भरपूर काही गोष्टी या तुम्हाला मिळत जातील आणि ज्या तुम्ही विचारही केला नव्हता अशा गोष्टी तुम्हाला मिळत जातील. म्हणून तुम्ही नक्कीच स्वामींची भक्ती केली पाहिजे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.